बेधडकमध्ये तुमचं स्वागत। बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सिगरेटचा कॅन्सरशी संबंध नाही अशा प्रकारचा कुठलाही भारतीय अभ्यास नाहीये, कुठलाही रिसर्च नाही अशा प्रकारची जी मल्लीनाथी खासदार दिलीप गांधी यांनी केलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत आणि प्रश्न काही उपस्थित केलेले आहेत। आपण त्या प्रश्नांच्याकडे जायच्या अगोदर याच संदर्भामध्ये आपण आपल्या मान्यवरांना भेटणार आहोत, मान्यवरांकडून सविस्तर चर्चा करून घेणार आहोत। या चर्चेमध्ये समजून घेणार आहोत नेमकं काय घडतंय आणि काय घडायला हवं। या अर्थाने आपल्या सोबत या चर्चेसाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, राजश्री कदम आपल्या सोबत आहेत, जनरल मॅनेजर सलाम मुंबई फाउंडेशनच्या, आणि पंडित दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुण्याचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर आपल्या सोबत आहेत या चर्चेसाठी। ते स्वतः ऑन्कोलॉजिस्ट सुद्धा आहेत, त्यामुळे नेमका या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेणार आहोत की किती गहिरा असा संबंध या सिगरेटचा किंवा तंबाखूचा कॅन्सर होण्याच्या दृष्टिकोनातून असतो। आणि आपल्या सोबत चर्चेमध्ये असणारे डॉक्टर मिलिंद माने, भाजपचे नागपूरचे आमदार डॉक्टर मिलिंद माने यांना सुद्धा आपण त्याच अर्थाने विचारणार आहोत की सिगरेट आणि कॅन्सरचा संबंध काय आहे, कारण त्यांचे खासदार जे आहेत त्यांनी याबद्दलचं मतप्रदर्शन याआधी केलेलं आहे। जे प्रश्न आपल्याला उपस्थित करायचे त्या प्रश्नांमध्ये सिगरेटचा कॅन्सरशी संबंध नाही या खासदार दिलीप गांधींच्या निष्कर्षाशी तुम्ही सहमत आहात का, हा महत्त्वाचा प्रश्न आपण विचारतोय। वैधानिक इशाऱ्याच्या वाढीव आकाराला स्थगिती देण्याचा केंद्र सरकारचा जो निर्णय आहे तो योग्य आहे का, हे सुद्धा आपण या निमित्ताने तपासणार आहोत। आणि केंद्र सरकार सिगरेट उत्पादकांच्या दबावाखाली येतंय का, या काँग्रेसच्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का, हे सुद्धा आपण बघणार आहोत। पण त्यापूर्वी पहिला प्रश्न पुन्हा एकदा विचारायचा आहे डॉक्टर धनंजय केळकर तुम्हाला। जे जे विधान केलं गेलं आहे खासदार दिलीप गांधी यांनी, कारण जे बदल कायद्यामध्ये करणं अपेक्षित होतं या बदलाच्या बाबत हा निर्णय होणं अपेक्षित होतं, पण मात्र त्यांचं म्हणणं आहे की सिगरेटचा आणि कॅन्सरचा संबंध दाखवणारा कुठल्याही प्रकारचा भारतीय अशा प्रकारचा अभ्यास किंवा निष्कर्ष नाही आहे, आणि जे काही निष्कर्ष आहेत ते सगळे बाहेरचे आहेत, भारताबाहेरचे आहेत। त्यामुळे किमान असा काही निर्णय घेतला जाऊ नये, कारण जी काही सूचना आणि जे काही चित्र दाखवायचं असतं ते 40% ऐवजी 85% त्या सिगरेटच्या पाकिटावर छापण्याचा हा जो मुद्दा होता तो त्यामुळे स्थगित झालेला आहे। तुमचं याच्यावरचं काय मत आहे? नमस्कार। सगळ्यात पहिल्यांदा ह्या विषयाविषयी माझं ऐकू येतंय ना? हो, नक्की नक्की बोला। ऐकू येतंय? हो हो हो। सगळ्यात पहिल्यांदा हा अभ्यास काय असतो हे थोडंसं मी सांगतो लोकांना समजावा म्हणून। जेव्हा आपण सिगरेटचा कॅन्सरशी संबंध आहे म्हणतो तेव्हा दोन प्रकारचे अभ्यास करावे लागतात। पहिला जो अभ्यास असतो तो लोकांमध्ये जाऊन करावा लागतो, त्याला पॉप्युलेशन बेस्ड स्टडी म्हणतात। ओके। जो अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये 1944 पासून 1990 पर्यंत केला गेला। म्हणजे असा अभ्यास करण्याकरता कमीत कमी 40 ते 50 वर्ष द्यावी लागतात, तो 1-2 वर्षांचा अभ्यास नसतो। आणि त्या अभ्यासानंतर अमेरिकेच्या आणि युरोपच्या लक्षात आलं की सिगरेट हे तोंडाच्या कॅन्सरचं आणि घशाच्या कॅन्सरचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। आणि त्यानंतर अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये सिगरेटच्या विरुद्ध प्रचंड जनमोहीम सुरू झाली। आता हाच अभ्यास आपल्याकडे करायचा म्हणला तर तो शासनाला आणि पुढची 30-40 वर्ष हातात घ्यावा लागेल। तसा एपिडेमिओलॉजिकल स्टडी एक तर करण्याची आज गरज नाहीये आणि तो करायला फार अवघड आणि खर्चिक पण आहे। परंतु दुसरा अभ्यास जो सोपा आहे जास्त, जो हॉस्पिटल बेस्ड असतो, म्हणजे उदाहरण घेऊया टाटा मेमोरियल कॅन्सर सेंटरमध्ये येणारे पेशंट्स। तर त्या पेशंटमध्ये जर 100 पेशंट तोंडाच्या किंवा घशाच्या कॅन्सरचे आले तर त्यातील 95 पेशंट हे तंबाखूमुळे आलेले असतात। फक्त 5 पेशंट हे निर्व्यसनी म्हणूया सो कॉल्ड, की त्यांनी तंबाखू, सिगरेट, सुपारी, बडीशेप असं काही खाल्लेलं नाही। म्हणजे 100 पैकी 95 लोकांमध्ये तंबाखू हेच कॅन्सरचं कारण आहे असं हॉस्पिटल बेस्ड पुरेशा स्टडीज मधनं झालेलं आहे। त्यामुळं कुणी जर असं विधान केलं की तंबाखूमुळे भारतात कॅन्सर झालाय का नाही सिद्ध झालेलं नाही तर ते अशास्त्रीय आणि चुकीचं विधान आहे। त्याच्या संबंधी पुरेसा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे। आणि पॉप्युलेशन बेस्ड पुरावा करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा सगळं 30-40 वर्षाचा अभ्यास तो करावा लागेल। नक्की, म्हणजे तुम्ही या दोन्ही गोष्टी ज्या स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत, आणि अर्थातच पुरेसं बळ देण्या इतका डेटा किमान हॉस्पिटल्समध्ये आपल्याकडे उपलब्ध असताना नेमकं हे का घडत नाहीये हाही त्याच्या मागचा खरा मोठा प्रश्न आहे। विद्यार्थी चव्हाण, तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की
का नेमकं असं घडत असेल असं तुम्हाला वाटतं, की सगळ्यांना माहिती आहे की किती मोठा दुष्परिणाम ह्या सगळ्या आरोग्यावरती होत असतो, कसं कॅन्सरकडे माणूस हळूहळू त्याच्याकडे जात असतो ज्याला तो सिगरेट किंवा तंबाखू खात असतो. या सगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला कुठेतरी असं वाटत नाही आहे का, की राजकारण किंवा राजकीय नेते हे अजून त्याबाबत तेवढे जागरूक नाही आहेत, की आणखीन काही वेगळं कारण त्याच्यामागे तुम्हाला दिसतं? राजकीय नेते जागरूक असायचा काही प्रश्नच नाहीये. कॅन्सर होतो तंबाखूमुळे. आता डॉक्टरांनी सांगितलं 95% तर वेगवेगळे प्रकार आहेत. तंबाखू नुसता खाणं, गुटखा खाणं, सिगारेट पिणं, बिडी पिणं, हे जे सगळे प्रकार हे ह्या सगळ्या प्रकाराने आता कॅन्सर होतो आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजे कुठलं लहान मुलाला जरी तुम्ही विचारलं चौथीच्या तर तोही इतका हुशार असतो की तो सांगतो की तंबाखूच्या याच्यामुळे कॅन्सर होतो. त्यामुळे एका खासदाराने दिलीप गांधींसारखे असं विधान करावं म्हणजे संशयाला जागा आहे इकडे काहीतरी. म्हणजे कुठले आर्थिक व्यवहार होत आहेत का ह्यांच्याकडे, म्हणजे ह्यांचं हे असं विधान करण्यामागेचं उद्दिष्ट काय, त्याचं संशोधन. मला तंबाखूने कॅन्सर होतो का ह्याचं संशोधन करायची गरजच नाहीये, ते 100% होतोच त्याने. परंतु ह्यांनी असं विधान का केलं त्याचं संशोधन करणं आवश्यक आहे. तुमचं म्हणणं आहे की त्यांची भूमिका संशयास्पद आहे, त्याचं संशोधन करायला पाहिजे. डॉक्टर मिलिंद माने, तुम्ही भाजपचे आमदार आहात, काय तुमचं मत आहे? तुमच्या खासदारांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? आमच्या खासदारांच्या मताशी मी अजिबात सहमत नाही आहे. कारण मी एक डॉक्टर आहे आणि आजपर्यंत या संदर्भामध्ये मी बरेचसे पेशंट पाहिलेले आहेत. नागपूरला आमचे एक प्रोफेसर आहेत डॉक्टर कृष्णा कांबळे, यांनी या संदर्भामध्ये खूप जास्त स्टडी केलेला आहे. ते कॅन्सरमध्ये विशेष त्यांचा अभ्यास आहे आणि त्यांनी ज्या स्लाइड्स तयार केलेल्या आहेत त्या स्लाइड्स मी अनेकदा पाहिलेले आहेत आणि त्यात सर्व त्यांच्या अभ्यासाचा निष्कर्ष जो आहे तो केवळ सिगरेट आणि तंबाखूच्या सेवनाने कॅन्सर होतो हे अत्यंत सुस्पष्ट मत आहे. काही ठिकाणी असा अभ्यास म्हणजे पॉप्युलेशनचा अभ्यास जरी झालेला नसेल परंतु हॉस्पिटल बेस्ड जी स्टडी आहे, जेव्हा पेशंट डॉक्टरकडे येतो तेव्हा तंबाखूची हिस्ट्री जवळपास 99% लोकांमध्ये असतो. मी तर म्हणेल की एखादीच 1% केसेसमध्ये तंबाखूची हिस्ट्री जरी नसली तरी त्याच्या मागे इतर कारणं असतात, तो भाग वेगळा आहे. परंतु तंबाखूच्या सेवनाने कॅन्सर होतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आमच्या खासदार महोदयांनी जे स्टेटमेंट केलं ते मला तरी असं वाटतं की ते अभ्यासपूर्ण नसावं किंवा त्यांनी कुणाच्या तरी असं सांगण्यावरून ते स्टेटमेंट केलं असावं असं माझं मत आहे. नाही, मी खरं तर डॉक्टर माने आणि तुम्ही आमदार आहात स्वतः नागपूरचे आणि तुमच्या या विधानाचं खरंच कौतुक करतो जाहीरपणे. कारण तुम्ही तुमच्या खासदाराच्या भूमिकेच्या विरोधात एवढं बोलताय आणि तुम्ही म्हणताय की कदाचित कुणाच्या तरी सांगण्यावरनं ते असं बोलत असावेत, त्याची सुद्धा आपण शहानिशा करूया. कारण अक्षरशः असं कसं हे खासदार म्हणू शकतात हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच पडलेला आहे. तसं तुम्ही सुद्धा ते कबूल केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं आम्ही कौतुक करतो. धन्यवाद, तुम्ही एवढी प्रामाणिकपणा जाहीरपणे दाखवलेला आहे. पुन्हा राजश्री कदम, तुम्हाला हेच विचारायचं आहे की सलाम मुंबई फाउंडेशनतर्फे तुम्ही अनेक कार्यक्रम घेत असतात. काय इतक्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे? कशा प्रकारे तुम्हाला असं वाटतं की नाही तंबाखूचाच संबंध आहे आणि ही जी ज्या मुद्द्यावरनं हे सगळं अडलंय की जे 40% आपण ती जाहिरात त्याच्यात दाखवतो की याचे दुष्परिणाम काय आहेत, ते 80% पर्यंत न्यायचे, तर ते नेण्यासाठी विरोध का असावा असं तुम्हाला वाटतं? पहिली गोष्ट म्हणजे मी असं सांगेन की जसं डॉक्टरांनी सांगितलं की 95% 100पैकी हे तंबाखूमुळे कॅन्सर निदर्शनास आलेले आहे. इवन 2005 मध्ये एक सर्वे झालेला आहे, तो हिली सक्सेना फाउंडेशन, डॉक्टर PC गुप्ता हे खूप नामवंत टोबॅको कंट्रोलमध्ये काम करतात, त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्या सर्वेमध्ये असं निदर्शनास आलेलं आहे की सिगरेटमुळे ह्या दुष्परिणाम होतच आहेत, शिवाय बीडी हे जास्त हानिकारक आहे आणि कॅन्सरला हे कारणीभूत आहेच तंबाखू. तर हे निदर्शनास आलं. म्हणजे फक्त इंटरनॅशनल लेवलवर सर्वे झालेले आहेत असं नाही, ते इंडियामध्येही झालंय. पण आता जेव्हा हे कमेंट आलेलं आहे त्यामुळे ते सगळे एकत्र येऊन ते पुढे मांडण्याची गरज आहे. आणि दुसरं असंही मी सांगेन की आता आम्ही जेव्हा शाळांमध्ये काम करत आहोत, दर 16 सेकंदाला एक मूल तंबाखूचं सेवन करत आहे. म्हणजे एवढ्या, म्हणजे आत्ताही आपण इथे बसलेलो आहोत त्या वेळेमध्ये कितीतरी मुलांचं ऑलरेडी सेवन झालं असं आपण म्हणू. तर ह्या गोष्टी ना, म्हणजे आता ह्या की तंबाखूवर पॅकेजिंगवर आपण
इंग्रजी 85% मागत आहोत. कारण ह्या गोष्टी ज्या आहेत की लोकल लँग्वेज असायला पाहिजे. कारण जे इलिटरेट आहेत गावागावांमध्ये, जे 80% भारत हा गावांमध्ये आहे, त्या लोकांना जेव्हा आपण हे चित्र बघतील किंवा ज्या वॉर्निंग्स बघतील, त्याच्यानंतर ते एक थोडंसं तरी त्यांना वाटेल की खरोखर हा पदार्थ हा एक विषारी आहे. हे कुठेतरी येण्याची गरज आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अच्छा, या तर गोष्टीवर तुम्हाला विचार वाटतं की करण्याची याच्यावरती विचार करायची गरज आहे. आपल्यासोबत भाजपचे खासदार सुद्धा आहेत, अमर साबळे. अमर साबळे, स्वागत आहे तुमचं चर्चेमध्ये. आणि अर्थात तुमचे जे सहकारी खासदार आहेत दिलीप गांधी यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? आणि सहमत तुम्ही आहात किंवा नाही हे म्हणण्याच्या अगोदर आम्हाला हे पण तुम्हाला सांगायचे की इथे आमदार भाजपचे डॉक्टर दिलीप माने आहेत आणि त्यांनी स्पष्टपणे असहमती दर्शवलेली आहे खासदारांच्या या सगळ्या विधानाबद्दल. तुमचं स्वतःचं काय मत आहे या सगळ्या बाबतीमध्ये आणि तुमच्या सरकारची काय भूमिका असं तुम्हाला म्हणायचं? खासदार दिलीप गांधी यांनी जे मत व्यक्त केलेलं आहे ते वृत्तपत्रामध्ये वाचलं गेलेलं आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला अहवाल स्पष्टपणे वाचला गेलेला नाही. परंतु वृत्तपत्रामध्ये जे ओळी आलेल्या आहेत आणि तंबाखूमुळे कर्करोग होत नाही असं त्यांनी म्हटलेलं नाही. त्यांनी म्हटलेलं आहे की भारतीय संस्कृतीमध्ये त्याचा अभ्यास झालेला नाही. परंतु हे जरी मत व्यक्त केलं असलं तर त्याबद्दल मी असहमत आहे. कारण जर विज्ञान एवढं पुढे गेलं असेल आणि जागतिक विज्ञान आपण सर्व क्षेत्रामध्ये स्वीकारलं असेल तर तेच विज्ञान आपण याही ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. आणि विज्ञानाने हे मान्य केलेलं आहे की तंबाखूजन्य पदार्थ सेवन करण्यामुळे कर्करोग होतो. त्यामुळे त्यांनी जे मत व्यक्त केलं असेल तर त्या मताशी मी सहमत नाही. पण आता प्रश्न केवळ मताशी सहमत किंवा असहमत राहणं एवढाच शिल्लक राहत नाहीये. कारण याबाबत एक खूप मोठा निर्णय आता जो आहे तो अडकून पडलेला आहे, थोपवून धरला गेलेला आहे. आणि त्या निर्णयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय होता ते जे चित्र दाखवलं जातं, ज्या चित्रामुळे किमान सिगरेट घेणाऱ्याला त्याची कल्पना येते की याचे काय भयान परिणाम होऊ शकतात, ते चित्र सुद्धा अजूनही मोठं करता येत नाहीये. 40%वरनं 85% आणता येत नाहीये. हा जो निर्णय पेंडिंग आहे, जो अडलेला आहे, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं की या निर्णयाच्या संदर्भामध्ये फेरविचार सरकार करेल का, केंद्र सरकार? हा अहवाल जरी आला असला आणि पेंडिंग हा शब्द फार महत्वाचा आहे. पेंडिंग आहे म्हणजे निर्णय झालेला नाही. त्यामुळे सरकार नेहमीच लोकांच्या हिताच्या बाजूने राहील. लोकांच्या आरोग्याशी संबंधित असणारा कुठलाही विषय सरकार गांभीर्याने घेईल आणि सरकार लोकहिताच्याच बाजूने निर्णय घेईल. याबद्दल माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही. तुम्ही म्हणता की शंका नाहीये तुम्हाला. अगदी भाजपच्या आमदारांनी सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण तरी सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने राहत आहेत. अनेक व्यक्तींच्या संदर्भामधले हे सुद्धा प्रश्न आहेत, व्यक्ती समूहाच्या संदर्भातले हे प्रश्न आहेत, ते सुद्धा आम्ही तुम्हाला विचारणार आहोत. पण पुन्हा एकदा डॉक्टर केळकर तुम्हाला विचारायचं आहे की हा जो सगळा तंबाखू आणि तंबाखूशी निगडीत आजारांचा जो काही दुष्परिणाम आपण बघतोय, गेले अनेक वर्ष हे सगळे प्रकार आपल्यासमोर घडताना दिसत आहेत, यामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं की कशावरती भर दिला पाहिजे? एकीकडे आपण जनजागृतीच्या अनुषंगाने हा विचार करतोय, दुसऱ्या बरोबरीनं अजून काय करायला हवं जेणेकरून केवळ कायदा नाही, कायद्याच्या इतर सुद्धा बाजूंकडून किंवा सरकारी इतर प्रयत्नांमधून सुद्धा हा जो सगळा प्रकार आहे तो थांबवता येऊ शकतो. कारण आपण सगळ्या जणांना जर का आपलं माहिती आहे, सगळ्यांची सहमती आहे की तंबाखूमुळे किंवा सिगरेटच्या स्मोकिंगमुळे हे एवढे भयंकर आजार होत आहेत, तर मग कोणी थांबवत का नाहीये हे सगळं? होय होय याच्यासाठी 4 महत्त्वाच्या पावलं उचलण्याची गरज आहे. सगळ्यात पहिलं महत्त्वाची स्टेप जी शासनाने घ्यायलाच पाहिजे, जी शासनातर्फे घेतली जाते, ते म्हणजे तंबाखूचे पदार्थ महाग करणे. कारण जेव्हा तंबाखूने कॅन्सर होतो आणि शासनाला जर लोकांची काळजी आहे तर त्या लोकांची काळजी करण्याकरता म्हणून तंबाखू पदार्थ सहजपणे लोकांना परवडू नये, लहान मुलांना शाळेत जाणाऱ्या परवडू नये, अशी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आपल्या देशात आवश्यक आहे ती म्हणजे गुटखा हा थोडासा तंबाखूपेक्षाही अधिक घातक आहे असं दिसतंय. आणि मला असं वाटतं सिगरेटच्या सगळ्या प्रकरणात गुटखा मागे पडतोय. बरोबर. आणि मी पाहिलंय की भारतामध्ये तरुण मुलांमध्ये, व्यापाऱ्यांमध्ये, ड्रायव्हर्समध्ये गुटख्याचं प्रमाण प्रचंड आहे.
आणि गुटखा विरोधी मोहीम भारताने अत्यंत महत्वाची राबवायला पाहिजे. तिसरी गोष्ट जी करायला पाहिजे की लोकांच्या मनावर ज्याचा परिणाम होतो, ज्याच्यामध्ये खेळ आहेत, जाहिराती आहेत, त्याच्यामध्ये कुठेही तंबाखूचं उत्पादन समोर आलं नाही पाहिजे. म्हणजे पूर्वी बेन्सन अँड हेजेस कप असायचा, तो ऑस्ट्रेलियामध्ये चालायचा, त्याच्यावर बंदी आली. तर आता तुम्हाला परदेशामध्ये कुठेही तंबाखूला स्पॉन्सरशिप देताना परवानगी मिळत नाही. म्हणजे याचा अर्थ शासन तिथलं तंबाखूवाले उत्पादकांना कुठलीही स्पॉन्सरशिप करूनच देत नाही. बरोबर. आणि चौथी गोष्ट असते म्हणजे तंबाखू विरोधी मोहीम. तंबाखूवर बंदी आणणं हा त्याचा उपाय नाहीये. तंबाखू बंद केल्याने लोकांना असं वाटतं की आपल्यापासून काहीतरी काढून घेतायत. मग काय करायला पाहिजे, तर तंबाखू विरोधी म्हणजे ही जाहिरात 40% ची 80% करणे, किंवा तंबाखू विरोधी रस्त्यावर होर्डिंग्स किंवा टेलिव्हिजन नेटवर्कवर दाखवणं. तर तंबाखूला असणारं ग्लॅमर काढून घेऊन तंबाखूला असणारी किळस लोकांच्या समोर आलेली पाहिजे. तर ह्या 4 स्टेप्स शासनाने, लोकांनी, उत्पादकांनी, मीडियांनी सगळ्यांनी करणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे. आणि ह्या परदेशात ऑलरेडी होताना दिसत आहेत, आपल्याला काही नवीन करायचं नाहीये. आणि परदेशी लोक जे प्रचंड सिगरेट ओढत होते ते जर शहाणे होऊ शकतात तर आपण का होऊ शकत नाही? नक्कीच. आणि अर्थात त्याबरोबर तुम्ही जसं म्हटलेत की हे अनेक 4 वेगवेगळे प्रकार तुम्ही सांगितले ज्याच्या मार्फत सरकार अनेक दृष्टीने चांगला परिणाम घडवून आणू शकतं. पण त्याबरोबरीनं पुन्हा विद्याताई तुम्हाला विचारायचं आहे की जे सगळं तंबाखूचे दुष्परिणाम आपल्या देशात अलीकडे अगदी आर पाटील सुद्धा याच कारणाच्या नंतर प्रदीर्घ आजारानंतर अकाली गेले. म्हणजे या सगळ्या दुष्परिणामाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर कुठेतरी तुम्ही मगाशी संशय व्यक्त केला, भूमिकेबाबत संशय व्यक्त केला. तुम्हाला असं वाटतं की तिकडे खूप मोठी लॉबी आहे, खूप मोठा पैसा किंवा कोणीतरी असं आहे की जे हे सगळं करण्यापासून परावृत्त करतात, उदात्तीकरणाला कुठेतरी खतपाणी घालण्याचा प्रयत्न चालू आहे? नाही, निश्चितच ना. गुटखा असेल, तंबाखू असेल, सिगारेट असेल, या सगळ्यामध्ये प्रचंड पैसा आहे ना शेवटी. आज तुम्ही बघितलं अनेक तंबाखूचे जे मोठे मोठे उद्योजक आहेत ते पैसा प्रचंड आहे त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांच्या विक्रीवरती परिणाम होतो ना थेट याचा. आणि म्हणून त्यांना हे नुकसान नकोय म्हणून ते हे होऊ देत नाहीयेत. परंतु मला खरोखरच म्हणजे आपण आर पाटलांचं आता नाव घेतलं, खरोखर इतकं दुःखद निधन संबंध महाराष्ट्र याने हादरून गेला की आबांसारखा एक चांगला नेता आम्ही गमावलेला आहे तंबाखूमुळे. आणि अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं प्रत्येकाने हे एक उदाहरण ठेवलं पाहिजे की आता तंबाखू याच्या पुढे कोणीही खाणार नाही. आता डॉक्टर म्हणाले की बंदी आणू शकत नाही, बंदी त्याच्या किमती वाढवा वगैरे, तर मला असं वाटतं खरं तर बंदीच आणली पाहिजे. कारण शाळांजवळ गुटख्याची दुकानं, गुटख्याची बंदी आणून सुद्धा काय झालं, गुटख्याची बंदी आणून सुद्धा त्याच्यातनं ब्लॅक मार्केटिंग झालेलं आहे. अजूनही गुटखा सगळीकडे उपलब्ध आहे, अशी अनेक ठिकाणं आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाही, खूप कमी प्रमाणात झाले. पूर्वी शाळांच्या बाहेर सुद्धा गुटख्याचे पाकिट वगैरे मिळायचे. आता ते रंगीबेरंगी बडीशेप, सुपारी, असं काहीतरी धण्याची डाळ वगैरे असं मिळतं, डायरेक्ट तंबाखू मिळत नाही. परंतु मला असं वाटतं की ह्याच्यावरती सरकारने खूप कडक पावलं उचललेली पण आहेत. संपूर्ण देशात पण तशा प्रकारे व्हायला पाहिजे, कारण आपल्या देशातच सगळीकडे तंबाखू खूप मोठ्या प्रमाणात खाल्ला जातं. माझं दुसरं एक ऑब्झर्वेशन असं आहे की तंबाखू खाण्यामागे आपल्या देशामध्ये जी गरिबी आहे, भूक ज्यांना खूप कंट्रोल होत नाही किंवा खायला वेळेवर मिळत नाही, असे लोक पटकन तंबाखू घेऊन खातात. म्हणजे तोंडाला काहीतरी जिभेला चाळा असला की त्याचं एक थोडे दिवस भूक मरते किंवा भूक विसरायला होतं. म्हणून आपल्या देशामध्ये गरिबीशी सुद्धा निगडीत आहे तुम्ही असं म्हणता. त्यावरनं एक प्रश्न दिलीप माने तुम्हाला विचारायचा आहे, मिलिंद माने तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, आमदार आहात नागपूरचे, त्याबरोबर पूर्णपणे विदर्भामध्ये तेंदूपत्त्याचा एवढा मोठा सगळा व्यवसाय चालतो. विडीच्या संदर्भामध्ये हा जो प्रश्न निर्माण झाला आता, त्याच्यामध्ये सांगितलं गेलंय की सिगरेटवरती का बंदी नाहीये, कारण विडी कामगार 4 कोटी त्याच्यामध्ये निगडीत आहेत, ज्यांचा सिगरेटशी तरी किमान काही संबंध नाहीये, तरी सुद्धा तेही कारण समोर केलं गेलेलं आहे. कारण विडीवरती बंधनं आणायची की नाही हा आणखीन एक वेगळा त्याच्यातला भाग असेल, पण किमान सिगरेटवरती तरी तुम्ही बंधनं आणू शकताय की नाही? नाही, सिगारेटवर तर वास्तविक पाहता तंबाखूजन्य कोणतेही पदार्थ असो त्यावर पूर्णपणे बंदी आणायलाच पाहिजे. परंतु चोरीने काही लोक तंबाखूचा वापर करू शकतात, त्यामध्ये नियंत्रण नाही आणू शकत. परंतु जितकंही तंबाखूच्या विरोधात आपण ॲडव्हर्टाइजमेंट करून सिनेमाच्या सभागृहांमध्ये दाखवून किंवा जाहिरातींमधून होर्डिंग्स लावून तर तंबाखूवर आपण नियंत्रण आणू शकतो. आणि त्यापेक्षाही जास्त तंबाखूच्या सेवनाने कसे कॅन्सर होतात
त्या जर स्लाइड्स जर आपण प्रदर्शित केल्या तर मी निश्चितचपणे सांगतो की त्याचा एक पॉझिटिव्ह इफेक्ट लोकांवर होऊन लोक तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतील. आज मी ह्या विधानसभेच्या प्रांगणामधून सरळ थेट बोलत आहे मी लोकांसोबत. या विधान भवनामध्ये एक चांगला नेता आबा पाटील RR पाटील साहेब या तंबाखूमुळेच ते गेलेले आहेत. वास्तविक या विधान भवनाने एक चांगला नेता गमावलेला आहे. मी आमदार झालो पहिल्यांदाच त्यांना विधान भवनामध्ये मी पाहिलं, त्यांना ऐकलं होतं, पण त्यानंतरचे जे अधिवेशन झाले त्यामध्ये ते मला दिसले नाही आणि थेट मग त्यांच्या मृत्यूची बातमीच आमच्या कानावर आली. तर असा एक चांगला होतकरू नेता आम्ही या महाराष्ट्राने गमावलेला आहे, तंबाखूमुळे गमावलेला आहे. तर याच्यामुळे तंबाखूच्या सेवनाने कुणाचंही चांगलं झालेलं नाही आहे. थोड्या वेळाची ती नशा असते, परंतु त्याचे दुष्परिणाम मात्र खूप भयानक असतात. नक्की तुम्ही म्हणता की दुष्परिणाम भयानक असतात, पण त्याहीपेक्षा अमर साबळे तुम्हाला हा अगदी थेट आणि मनमोकळेपणाने प्रश्न विचारायचा आहे की एक खूप मोठी लॉबी आहे असं मानलं जातं की जी लॉबी पैशाचे अनेक व्यवहार करत असते, त्याच्यामुळे दबाव असतो सगळ्या यंत्रणेवरती. तो दबाव तुमच्या सुद्धा सरकारवरती आहे का की ज्यामुळे हा एवढा साधा निर्णय सुद्धा घेण्यासाठी तुमचे खासदार धजावलेले नाही आहेत? मला तरी असं वाटतं की या म्हणजे थेट निर्णय जर घेतला तर सरकारला जे त्या पदार्थांमधून उत्पन्न मिळतो तर त्यामध्ये सरकार चालण्यास मदत होते. तंबाखू सेवन करणे अथवा न करणे ह्या नागरिकांच्या स्वातंत्र्याचा भाग असू शकतो. सरकार त्यावर एवढंच आहे की त्यांच्या किंमती वाढवून त्या लोकांनी घेऊ नये यासाठी मात्र काही प्रयोजन करण्यात येऊ शकतं. आता राहिला भंडारा म्हणजे पूर्व विदर्भामध्ये बिडीचे व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तेंदूपत्त्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर त्यावर जर डायरेक्टली बंदी घातल्या गेली तर मग मात्र तेथील जे नागरिक आहेत जे त्यावर विसंबून आहेत त्या व्यवसायावर, त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून बंदी घालणे हा काही त्यावरचा उपाययोजना नाही आहे, परंतु लोकांना परावृत्त करायला पाहिजे. नक्की परावृत्त करायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं उदात्तीकरण नको व्हायला. पण अमर साबळे खासदार, तुम्ही स्वतः तिथली चर्चा ऐकली असणार आहे, कदाचित त्यातली अधिकची माहिती तुमच्याकडे असेल. तुम्हाला हा प्रश्न आहे की खरंच सरकारवरती दबाव आहे का अशा प्रकारचा निर्णय घ्यायला? 40% 45% जर का तिथे चित्र छापायचं असेल सिगरेटच्या पाकिटावरती, तर एवढा मोठा गजब का त्याच्या बाबतीमध्ये? नाही, मला तरी असं वाटतं की नाही, मी सरकारवर अमर साबळेंना बोल. यामध्ये वेगवेगळ्या व्यावसायिकांच्या लॉबीज असतात का, तर हे सत्य आहे. परंतु नरेंद्र मोदी सरकारवर कोणताही प्रभाव पाडू शकणार नाही याची मला माहिती आहे. त्यामुळे कुठलाही दबाव करण्याचा कुणीही प्रयत्न केला तर तो दबाव झुगारला जाईल आणि लोकहितासाठी आणि लोकांच्या आरोग्याचं संवर्धन आणि संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी ही सरकारची असल्यामुळे सरकार त्याबद्दल ठोस निर्णय घेईल. खासदार दिलीप गांधी यांनी मत व्यक्त केल्यानंतर आमचे नेते प्रकाशजी जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री, यांनी त्या विचारांचं खंडन केलेलं आहे. आणि यामध्ये सरकारी पक्षातील एक जबाबदार मंत्री महोदय यांनी मत जे व्यक्त केलेलं आहे ती सरकारची भूमिका राहील आणि लोकांचे आरोग्य रक्षण करण्यासाठी जे ठोस पर्याय केले पाहिजेत आणि लोकभावना जी आहे त्याच बाजूनी हे सरकार निर्णय घेईल. नक्की तुम्ही म्हणताय की लोकभावना आहे त्या पद्धतीने निर्णय घेण्यात येतील. अगदी खुद्द भाजपचेच आत्ताचे अर्थमंत्री त्यांनी घेतलेला एक निर्णय होता, त्यांच्या जिल्ह्यापुरता चंद्रपूरला जे दारूबंदी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, बंदी आणली, आजपासून ती बंदी लागू झालेली आहे. असे काही कटू त्यावेळेला कदाचित वाटू शकतील मतदारसंघाच्या मतपेटीच्या सगळ्या राजकारणामध्ये असे निर्णय असतील, पण कदाचित त्याची दुसरी बाजू असू शकेल आणि त्यातून अनेक चांगले मुद्दे समोर येऊ शकतात. अर्थातच हे कटू निर्णय जे आहेत ते कटू निर्णय घेण्याची धमक आणि क्षमता या सगळ्या राजकीय व्यवस्थेमध्ये आहे किंवा नाही, हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो आपण विचारणार आहोत एका छोट्याशा ब्रेकमध्ये. चर्चा आपण करतोय. खरं तर या चर्चेमध्ये
मुद्दा हा आहे की सिगरेटचा कॅन्सरशी संबंध आहे किंवा नाही, आणि त्याच्याबाबत कोणीच असहमत नाहीये. सिगरेटचा कॅन्सरशी संबंध आहेच असं सगळेजण म्हणतात. मग असं असताना सुद्धा सरकार चालढकल का करते, वेगवेगळ्या कायद्यांमध्ये बदल करण्यासाठी चालढकल का होते, हा खरं तर संशय निर्माण करणारा प्रश्न आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाच्या ज्या प्रतिक्रिया आणखीन काही येत आहेत आपल्याकडे, त्या प्रतिक्रियांमध्ये आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी बेधडक प्रतिक्रिया काही दिलेल्या आहेत. दत्तात्रय म्हणतात, दिलीप गांधी हे लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांनी विसरता कामा नये. मला तर वाटतं की सिगरेट लॉबीशी त्यांचे अर्थपूर्ण संबंध आहेत का, हे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. प्रदीप रोकडे म्हणतायत, गांधीनं चांगला अभ्यास करावा, हवे तर स्वतः संशोधन करावं, पण अशा प्रकारे मत व्यक्त करू नये, असं प्रदीप रोकडे म्हणतायत. रोहित दर्गे म्हणतायत, तंबाखूजन्य पदार्थांनी कर्करोग होतो हे शेमड्या पोरांना सुद्धा ठाऊक आहे. अर्थात तरी सुद्धा सरकार हा निर्णय का घेत नाहीये हे आपल्याला कळत नाही. आणि त्या अर्थाने खरी आपण चर्चा करतोय. डॉक्टर धनंजय केळकर, तुम्ही मगाशी म्हणालात की किमान त्यातनं उदात्तीकरण होऊ नये, प्रोत्साहन मिळू नये, यासाठी काही उपाय तुम्ही सुचवलेले आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे सिगरेटसारखा जी सवय आहे, ज्यातनं जे व्यसन लागतं, त्याच्यातनं सर्वाधिक परिणाम शरीरातल्या कुठल्या भागावरती सर्वाधिक होत आहेत, त्याचे परिणाम नंतरच्या काळामध्ये तुम्हाला काय काय दिसलेले आहेत, त्या पेशंटवरती असतील किंवा एकूण पेशंटच्या आसपासची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती काय परिणाम होत आहेत? एक 2-3 गोष्टी मला या निमित्ताने बोलायच्या आहेत. पहिलं, मगाच्या थोडंसं मुद्द्यासंबंधी बोलतो की तंबाखूचे जे बनवणारे लोक आहेत त्यांचा काय परिणाम त्यांच्यावर होईल अशा प्रकारच्या बंदीचा, किंवा समजा कमी झाली तर आपण परदेशातली ड्यूक्स युनिव्हर्सिटी घेऊया, अमेरिकेतली. ही ड्यूक्स युनिव्हर्सिटी अमेरिकेतली 3rd लार्जेस्ट युनिव्हर्सिटी आहे, आणि ती कुठल्या पैशातनं आली असं जर बघितलं तरी तंबाखूच्या पैशातनं आलेली आहे. कारण जगातली पहिली सिगरेट बनवली ड्यूक्सनी, आणि ड्यूक्सनी सिगरेट बनवण्याचा कारखाना काढला, त्याच्यातनं पैसे मिळवले. पुढे त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीचं आहे, आणि आज त्याच जागी जगातली 3री लार्जेस्ट युनिव्हर्सिटी आज उभी आहे. त्यामुळे तंबाखूवाल्या लोकांकडे भरपूर पैसा आहे, ते सहजपणे वाल्याचे वाल्मिकी होऊ शकतात. त्यांना काही अडचण आहे असं मला वाटत नाही, पण त्यांना वाल्मिकी व्हायचे की नाही यासाठी आपण दबाव आणला पाहिजे. आता दुसरी गोष्ट जी आहे की या तंबाखूचा परिणाम कुठे कुठे होतो, तर सगळ्यात जास्त परिणाम जो होतो तो जिथं ती डायरेक्ट पोचते, म्हणजे सगळ्यात तोंडामध्ये सगळ्यात जास्त आपल्याकडे, त्यानंतर घशामध्ये आणि फुफ्फुसामध्ये. म्हणजे बिडी किंवा सिगरेट जे ओढतात त्यांना स्वरयंत्राचे किंवा फुफ्फुसाचे कॅन्सर अधिक होतात, आणि खातात तंबाखू किंवा गुटखा खातात त्यांना तोंडाचे कॅन्सर अधिक होतात. ह्याशिवाय जठर, स्वादुपिंड, ब्लॅडर म्हणजे मूत्राशय या ठिकाणच्या कॅन्सरमध्ये सुद्धा ह्याचं भरपूर उदाहरण दिसून आलेलं आहे. नुसतंच कॅन्सर असं नाहीये, पायाला रक्तपुरवठा कमी होणं, गँग्रीन होणं, ज्या बायका स्मोकिंग करतात त्यांच्यामध्ये मुलांची वाढ खुंटणं प्रेग्नन्सीमध्ये, किंवा हार्ट अटॅक्समध्ये 2% तंबाखूच्या पदार्थांचा संबंध आहे. त्यामुळे तंबाखू धोकादायक आहेच. एक सोपं उदाहरण सांगतो की टाटा मेमोरियल हॉस्पिटल कॅन्सर सेंटर म्हणून चालतं, तिथे एकूण 10 युनिट्स काम करतात देशातल्या पेशंट्स करता. त्यातली 5 युनिट्स फक्त तोंडाच्या कॅन्सरसाठी काम करतात, आणि उरलेली 5 युनिट्स वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांसाठी काम करतात. म्हणजे आपल्या देशामध्ये 50% नॉर्थ म्हणजे दिल्ली आणि वरून येणाऱ्या लोकांचा लोंढा आहे तो तोंडाच्या कॅन्सरचा आणि घशाच्या कॅन्सरचा आहे. हा प्रचंड लोंढा थांबवण्यासाठी अत्यंत कष्टाने आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे असं मला वाटतं. अच्छा, नाही पण तुम्ही जे म्हणताय की ज्या पद्धतीनं खरं तर हे सगळे परिणाम होताना दिसत आहेत आपल्याला, त्या बरोबरीनं पुन्हा एकदा सलाम मुंबई फाउंडेशनच्या राजश्री ताई आहेत आपल्यासोबत, तर त्यांना हाच प्रश्न विचारायचा आहे की जे तुम्ही पण जनजागृतीचं काम करताय त्या कामामध्ये तुम्हाला काय अडचणी निर्माण होताना दिसत आहेत? कारण जर एवढं मोठं काम होतंय, आपण लॉबीचा पण त्याच्यामध्ये आत्ता उल्लेख करतोय सातत्यानं की एक लॉबी आहे त्याला विरोध करते किंवा त्यांना हे होऊ द्यायचं नाहीये, अशा वेळेला तुम्हाला काही अडचणी येत आहेत का? आम्ही जेव्हा काम करत असताना एक म्हणजे शाळा लेवलवर पण काम करत आहोत आणि पॉलिसी लेवलवर पण काम करत, कारण जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे 2003च्या तंबाखू विरोधी कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी सुद्धा धूम्रपान करणं मनाई आहे. कारण ते जेव्हा एखादा धूम्रपान करतो तेव्हा 30% तो धूर आत घेत असतो, पण जो काही 70% धूर बाहेर फेकत असतो त्याचाही इतर व्यक्तींवर परिणाम होतो. दारूच्या बाबतीमध्ये जर म्हणाल तर तो जो कोणी पितो त्याच्यावर परिणाम होतो.
होतं. पण धूम्रपानाच्या बाबतीमध्ये असं आहे की दुसरे म्हणजे त्याच्या बाजूला असणारे देखील व्यक्तींना हा त्रास, हे एक आहे. दुसरं की शाळांच्या बाजूला अजूनही जवळजवळ आम्ही सर्वे केला त्यानुसार 90% शाळांच्या शेजारी टपऱ्या आहेत. हा तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलाय की शाळांच्या बाजूला अजून 90% टपऱ्या आहेत, जो नियमाच्या अनुसरून नाहीये. पुन्हा डॉक्टर माने आपल्या सोबत आहेत, त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं सरकार, राज्य सरकार या निमित्ताने जी अंमलबजावणी आहे, म्हणजे आता पॉलिसी लेवलला राजश्रीताई म्हणाल्या की त्यांना त्यांचं काम चालू आहे, सरकारला काही गोष्टी सुचवणं चालू आहे. पब्लिक प्लेसेसला, सार्वजनिक ठिकाणी खुलेआमपणे सिगरेट ओढण्यावरती सुद्धा अजून तेवढी हवी तशी बंदी जी आहे ती अंमलबजावणीच्या पातळीवरती येताना दिसत नाहीये. त्या संदर्भामध्ये सरकार, राज्य सरकार गंभीर आहे का? आता तसं सभागृहामध्ये असे तंबाखूजन्य पदार्थांवरून काही चर्चा या वेळेस तर झालेली नाही आहे. आणि माझे हे तिसरं अधिवेशन आहे. तर या तिन्ही अधिवेशनादरम्यान तंबाखूजन्य पदार्थांवर म्हणजे चर्चा झाली नाही, म्हणून सरकारची भूमिका काय आहे हे मला माहीत नाही. परंतु मी मात्र आता हे सभागृह सुरू असताना काही औचित्याचा मुद्दा उपस्थित करून या तंबाखूजन्य पदार्थांवर आणि किमान ताईंनी जो प्रश्न मांडलेला आहे की शाळेच्या परिसरामध्ये ज्या टपऱ्या दिसतात, पान टपऱ्या, तर त्या शाळेच्या परिसरातून हटविण्यात याव्या किंवा त्या किमान काही विशिष्ट अंतरावर दूर असाव्या, यासाठी मात्र एक औचित्याचा मुद्दा मी येत्या सोमवारी अधिवेशन आपल्या विधान भवनात मांडेल, हे मी एक आपणास प्रॉमिस देतो. आणि केळकर साहेबांनी एक जो मुद्दे सांगितला की स्मोकिंगमुळे कॅन्सर होतोय, तर ही खरी गोष्ट आहे की स्मोकिंग हे दोन प्रकारचं असतं. एक ऍक्टिव्ह स्मोकिंग असतं आणि एक पॅसिव्ह स्मोकिंग असतं. मी तर हेही पाहिलेलं आहे की ऍक्टिव्ह स्मोकर जो असतो म्हणजे तो स्वतः सिगरेट पिणारा, परंतु त्याच्या परिवारामध्ये जर त्याची मुलगी असेल, पत्नी असेल, मुलगा असेल, तर मी एक उदाहरण असं पाहिलेलं आहे की एक पत्नी नेहमी आपल्या पतीच्या जवळ येऊन बसायची. म्हणजे थोडक्यात त्यांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो असं तुमचं म्हणणं आहे. अर्थातच त्रास झाला, त्रासच नाही झाला सर, की त्यांना तर कॅन्सर झाला त्या लेडीला, आणि शी वॉज ॲब्सोल्युटली नॉन स्मोकर, परंतु तिच्या पतीमुळे पॅसिव्ह स्मोकर म्हणून तिला देखील फुफ्फुसाचा म्हणजे अशी सुद्धा उदाहरणं आहेत तुम्ही म्हणताय. अर्थात डॉक्टर माने, तुमचा हा अनुभव आहे, तुम्ही त्याच्यातनं हे बोलताय. पण एक आमदार म्हणतात विद्याताई की औचित्याचा मुद्दा उपस्थित करून त्यांच्या सरकारला येणाऱ्या काळात एक चर्चा करण्यासाठी ते भाग पडतील. तुम्ही या चर्चेमध्ये किंवा अशा प्रकारचं काही एक चर्चा घडवून आणू इच्छिता का? निश्चितच. मला तर म्हणायचंय की सर्व पक्षांनी पक्षीय भेद बाजूला ठेवून जेव्हा आबा गेले त्यावेळी सगळ्यांनीच हे ठरवलं होतं की तंबाखू आपण बंद करायचा, पहिल्यांदाच हे झालेलं आहे. तेव्हा स्वच्छता अभियान आपण जे राबवतोय संपूर्ण देशामध्ये, त्याचा एक अविभाज्य भाग म्हणजे हेच असलं पाहिजे की तंबाखू, सिगारेट, गुटखा, हे जे शाळांच्या बाहेर सगळ्या पानटपऱ्या आहेत ज्याच्यावर हे सर्रास मिळते, हे सगळं बंद करा ना. कारण ह्याच्यातनं काहीच चांगलं निष्पन्न होत नाही. लोक खातात आणि रस्त्यावर थुंकतात, घाण करतात, म्हणजे स्वतःच्या आरोग्याची घाण, रस्त्यांवरही घाण, येणाऱ्या जाणाऱ्याने त्रास. त्यामुळे मला तर आवाहन करायचंय की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत किंवा आमचे सीएम आहेत, या सगळ्यांनी एक मन की बात हा जो कार्यक्रम खूप लोकप्रिय झाला आहे, ह्याच्यातनं जर त्यांनी लोकांना संपूर्ण देशातल्या लोकांना आव्हान केलं मोदी साहेबांनी, तर मला असं वाटतं खूप चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम होऊ शकेल. आणि लोकांमध्ये अगदी लहान विद्यार्थ्यांपासून त्यांनी शाळांमध्येही ते मन की बात घ्यावं आणि संपूर्ण ग्रामीण भागातले लोक जिथे जिथे तंबाखू खात आहेत, सिगारेट पित आहेत, ह्यांनी थोडा परिणाम 70% तरी होऊ शकेल. नक्की 70% तरी हा परिणाम साधता येईल, काहीच हरकत नाही. पण तुम्ही सभागृहात बोलू असं तुम्ही म्हणताय. आणि म्हणजे गावांमध्ये हे जाहिरातींद्वारे खूप लवकर पोहोचेल आणि जागृती लवकर होईल. नक्की. म्हणजे जागृती सरकारला करावीच लागणार आहे. अजून पुढची एकीकडे जागृती असेल आणि एकीकडे बंधनं असतील. अर्थात पुनर्वसनाचा सुद्धा प्रश्न अत्यंत यामध्ये खूप महत्वाचा आहे. या सगळ्या उद्योगाशी निगडीत जी काही माणसं आहेत त्यांच्या पुनर्वसनाचं काय, हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि त्याबरोबर बंदीच्या विविध अंगांमध्ये त्याची अंमलबजावणी कोण करणार, कशी होते आता, हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. एका छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा ही चर्चा आपण सुरू ठेवूया. बेधडकमध्ये आपण चर्चा करतोय तंबाखूचा आणि सिगरेटचा कॅन्सरशी कितपत संबंध आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगाने सरकारची भूमिका काय आहे, त्या सरकारच्या भूमिकेवरती सुद्धा आपण एकूण
लक्ष देतोय. एक एक प्रतिक्रिया आलेली आहे, बोलकी प्रतिक्रिया आहे विकास कुचेकर यांची, जे आपले प्रेक्षक आहेत. आजकाल लोकप्रतिनिधींकडून वादग्रस्त वक्तव्य करून प्रसिद्धी माध्यमाच्या चर्चांचा विषय बनवण्याची स्पर्धा लावली आहे का, असं विकास कुचेकर म्हणतात. इतकं साधं सोपं नाही आहे कुचेकर साहेब, कारण अर्थात केवळ कोणीतरी वादग्रस्त विधानं केली आणि म्हणून त्या चर्चा घेतल्या असं होत नाही. माध्यमं सुद्धा ज्या चर्चा घेतात त्या खूप महत्त्वाच्या चर्चा असतात आणि त्या चर्चांमध्ये समाजावरती काय परिणाम होतोय त्या विषयांचा, त्याचा सुद्धा आम्ही वेध घेत असतो. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेवरती आम्ही आमचं उत्तर त्या निमित्ताने दिलेलं आहे. जो प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा उरतोय तो अमर साबळे खासदार आहेत भाजपचे आपल्यासोबत, त्यांना विचारायचं आहे. अमर साबळे, जी एकूण अंमलबजावणीची प्रक्रिया म्हणजे अगदी केंद्र शासनाच्या पातळीवरती गुटखा बंदी असताना सुद्धा विविध राज्यांमध्ये गुटखे अजून चालू आहेत, अधिकृत आहेत, जिथे तुमची सत्ता आहे, आणि त्याबरोबर महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आहे. एकूण सीमेच्या पलीकडनं वेगवेगळ्या राज्यांच्या हे सगळं गुटख्याचं तस्करी जी आहे ती सुरू आहे, अजूनही सुरू आहे. अनेक उदाहरणं, अनेक पोलिसांनी केलेल्या कारवाया याच्यामध्ये आपल्या समोर आलेल्या आहेत. एकूण अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिण्याच्या बाबतीमध्ये हे सगळे जे कायदे आहेत ते तुमचं सरकार खरंच लवकरात लवकर करेल का, याच्यावरची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल का? मोदी सरकार येऊन 1 वर्ष पण झालेलं नाही. मागील सरकारच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या पूर्णपणे निस्तरणं आणि देशाचा गाडा रुळावर आणणं याला काही वेळ द्यावा लागणार आहे आपल्याला. परंतु सबका साथ सबका विकास हे स्वप्न घेऊन जेव्हा नरेंद्र मोदी देशामध्ये सरकार चालवत आहेत तेव्हा सर्वांच्या हिताचं, सर्वांच्या आरोग्याचं, सर्वांच्या जीवनाचं सुरक्षितता निर्माण करणं आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारी शासन प्रणाली विकसित करणं याला काही वेळ द्यावा लागणार आहे आपल्याला. परंतु शासन एवढं इमानदार आहे की लोकभावनांचा आदर करून आपल्या कायद्यामध्ये कायद्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि गतीने झाली पाहिजे ही मानसिकता दोन्ही सरकारची आहे. नरेंद्र मोदी सरकारांची आहे, फडणवीस सरकारांची आहे. परंतु काही काळ जातोय हे मान्य करावं लागेल. परंतु भविष्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे सार्वजनिक आरोग्य सुरक्षित आणि चांगलं असलं पाहिजे याबद्दल नक्कीच सभागृहामध्ये आवाज उठवू आणि लोकहितासाठी कायम संघर्ष करत राहू. लोकहितासाठी आपण सगळ्यांनीच खरं तर संघर्ष करायचा आहे. केवळ राजकीय व्यक्तींचा हा अधिकार असता कामा नये, कारण खरंच मोठा संघर्षाची ही सगळी प्रक्रिया. पण विद्याताई, तुम्हाला पुन्हा जसं खासदार अमर साबळे म्हटलेले आहेत की संघर्ष करू, वेळ लागेल, या अगोदर काही झालेलं नाहीये, पण तरी सुद्धा करावं तर लागणार आहे. हल्ली काय झालंय की सरकारला आता एक निमित्त झाले की तुमचं 15 वर्ष सरकार होतं, तुम्ही काय केलं, आणि कायदा सुव्यवस्था असली तर आम्हाला थोडा वेळ द्या, प्रत्येक गोष्टीत वेळ द्या, वेळ द्या, वेळ द्या. वेळ तर तुम्ही घेणारच आहात, पण काही गोष्टी ज्या आहेत, गुटखा असेल, तंबाखू असेल, सिगारेट असेल, या गोष्टी तरी लोकांच्या आरोग्याशी डायरेक्ट संबंध आहे याचा, म्हणून तातडीने घेतलं पाहिजे. सरकारने यावेळेस तंबाखूजन्य पदार्थांवर किंवा कशावर टॅक्स काही फारसा वाढवलेला नाहीये. तो जर जास्ती मोठ्या प्रमाणात, मगाशी डॉक्टरांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात जर किमती, आता सिगारेटच्या पॅकेटची किंमत 150-200 रुपये असेल तर पिणारा माणूसही म्हणाल की आता मी दिवसाला 10 पितो, तो आता एकच पिईल, म्हणजे हळूहळू त्याची सवय कमी होऊ शकेल. तर ते महत्वाचा निर्णय तरी शासनाने घ्यायला पाहिजे होता ना. आता बजेट तुमचं झालं, त्याच्यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने या गोष्टी करायला पाहिजे होत्या. आणि स्वच्छता अभियानच्या अंतर्गत तुम्ही ह्या पानटपरे आणि हे सगळं जिथे सर्रास हे सगळं मिळतंय मुलांना, विद्यार्थ्यांना, शाळेतल्या मुलांना सुद्धा जे खावंसं वाटतं, मोह होतो, ते तरी तो तरी टाळता यायला पाहिजे. अगदी थोडका वेळ आहे, त्या वेळेमध्ये पुन्हा डॉक्टर धनंजय केळकर तुम्हालाच विचारायचं आहे की एकीकडे सरकार काहीतरी करेल, सरकारकडे आपण किती आशाळभूत नजरेने बघायचं, काय नेमकं केलं पाहिजे ह्याच्यावरती आपण चर्चा केली. पण त्यातही महत्वाचं म्हणजे सरकारने अतिशय प्राथमिकतेनं करण्याचे तुम्हाला कुठले महत्वाचे थोडक्यात मुद्दे वाटतात? यामध्ये आपण परत एकदा मी थोडंसं परदेशी उदाहरण देतो, कारण त्यांच्याकडे हे ऑलरेडी झालेलं आहे म्हणून मी मुद्दाम देतोय. तर आज जर अमेरिकेमध्ये तंबाखू कमी झाली असेल तर ते अमेरिकन शासनामुळे नसून अमेरिकन कॅन्सर सोसायटीमुळे कमी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ लोकांनीच ह्याच्या विरुद्ध चळवळ उभारणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे मीडिया आणि लोक यांनी जर दबाव आणला
तर तंबाखूची लॉबी, शासन सगळेच जण त्याच्या पुढे बरोबर योग्य ती भूमिका घेतील याची मला खात्री आहे. त्यामुळे ही जबाबदारी शासनाची नसून आपली सर्वांची असं मला वाटतंय. नक्की. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ज्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे, याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण अशा प्रकारचे दबाव गट ज्याच्यामुळं विशेषतः आता तंबाखू गुटखा महाराष्ट्रात मिळत नाही पण शेजारच्या राज्यातनं येतो, तर त्यासाठी दबाव गट केले पाहिजेत. कारण आता बीजेपीचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये शासन येत चाललेलं आहे. तर त्या सगळ्यांनी त्यांच्यात बोलून विविध ठिकाणी जर ही बंदी वाढवायला सुरुवात केली तर त्याचा देशावर अत्यंत सकारात्मक परिणाम होईल. आणि मला स्वतःला नरेंद्र मोदीजींच्या शासनावर दृढ विश्वास आहे की ते या दिशेने जातील. आणि आपली जबाबदारी आहे की त्यांनी या दिशेने जावं, यासाठी आपण एक लोकमत तयार केलं पाहिजे. नक्की. अर्थात हे लोकमत जे आपल्याला तयार करायचं आहे आणि जी लोक चळवळ त्या अनुषंगाने खरं तर उभी राहायला पाहिजे, ती लवकरात लवकर उभी राहील आणि लवकरात लवकर या सगळ्या समस्यांवरती मार्ग सरकार सुद्धा काढेल. सरकारची जी भूमिका आहे ती भूमिका अतिशय सकारात्मक होईल या सगळ्या मुद्द्यावरनं, असं बघूया. कारण हा विषय सरकारचेच एक प्रतिनिधी असलेल्या खासदार दिलीप गांधी यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालाय. किमान त्यांना ज्यावेळेला आम्ही आज संपर्क साधला त्यांचा फोनही बंद होता. दिलीप गांधींनी किमान चर्चेला तरी उपस्थित राहायला काही हरकत नव्हती. दिलीप गांधी यांनी किमान चर्चासुद्धा यापुढे करायला काहीच हरकत नाही आहे. कारण असली बेताल विधानं करण्यापेक्षा काही ना काही सकारात्मक घडवून आणावं आणि त्यासाठी तुम्ही खासदार झालात हे त्यांना आपण आठवण करून द्यायला काही हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.